आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। 10वीच्या परीक्षेचं विद्यार्थ्यांवरच नाही, पालकांवर सुद्धा खूप मोठं टेन्शन असतं, खरं ना? कारण वर्षभर विद्यार्थ्यांनी काहीसा तणावाखाली अभ्यास केलेला असतो आणि शेवटच्या काही महिन्यात तर जरा जास्तच। मात्र जेव्हा परीक्षा संपते तेव्हा काय होतं आठवून बघा, तुम्ही काय केलं होतं? तुम्ही अंदाज लावूच शकणार नाही, कारण कोल्हापुरात काय झालंय ते पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल। असं करून बघूयात। हलकीचा ताल, रंगांची उधळण आणि विद्यार्थ्यांचा नाच, हे काही कुठल्या गॅदरिंगचं दृश्य नाही, पण इथे जल्लोषात नृत्य सुरू आहे। सगळेच विद्यार्थी थिरकतायत, तर काहींना खांद्यावर उचलून घेण्यात आलंय, कारण 10वीची परीक्षा आता संपली। शेवटचा पेपर दिल्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर पडले आणि अक्षरशः आनंदोत्सव सुरू झाला। कोल्हापूर मधला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय। वर्षभर आम्ही एवढे कष्ट करून 10वीचे बोर्डाचे पेपर दिले। आज संपले ते पेपर। खूप खडतरीचा प्रवास होता या काळामध्ये आणि खूप संकटही आली या काळामध्ये। मला तर कधी एकदा असे बोर्डाचे पेपर कधी संपेल असं झालेले होते मला, आणि आता खूप आनंद होतोय की एकदाचे पेपर संपले आज, आणि इथून पुढे आता फक्त सुट्टीत मजा घालवायची। विद्यार्थ्यांवर असलेला दबाव संपल्यानं त्यांच्यातील आनंदाच्या भावना जल्लोषाच्या माध्यमातून बाहेर पडल्या। विद्यार्थ्यांना स्वच्छंदीपणे जगू द्यायला हवं असं मानसोपचार तज्ञांनी सांगितलंय। या परीक्षा झाल्यानंतर मुलांच्या बरोबर पालकांची आणि अगदी शिक्षकांची सुद्धा सुटका होत असते। 10वी-12वीच्या परीक्षा या महत्त्वाच्या असतात, आयुष्याला नवा आयाम देणाऱ्या असतात। हे जरी खरं असलं तरी सुद्धा मुलांच्या आयुष्यातले हे स्वच्छंदी दिवस आपण पुन्हा कधीही त्यांना देऊ शकणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे। याची पालकांनी आणि समाजातील प्रत्येक घटकांनी जाणीव ठेवावी। परीक्षेचा निकाल काय लागायचा तो लागेल, पण हलगीचा आवाज आणि त्यावर धरलेला ठेका विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील आणि आनंदी राहण्याची प्रेरणा सुद्धा देत राहील। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।